गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चर्समध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. आता 10वीचा आपण 9वा चॅप्टर पाहत होतो, इतिहासाचं, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. ओके मित्रांनो, याच्यामध्ये आपण 1-2 लेक्चर याआधी पाहिलेली आहेत, त्याच्यावर आपण चर्चा केलेली होती. 2 लेक्चर आपण पाहिले जनरली. याची प्रस्तावना प्रस्तुत चॅप्टरची आपण पाहिलेली होती. ऐतिहासिक ठेव्यांचं जतन संवर्धन का करणं आवश्यक आहे, त्यानंतर मौखिक साधनं त्याचं उपयुक्त प्रशिक्षण, लिखित साधनं त्याचं उपयुक्त प्रशिक्षण आणि भौतिक साधनं त्याचं उपयुक्त प्रशिक्षण. म्हणजेच या मौखिक, लिखित आणि भौतिक साधनांचं जतन संवर्धन कशा पद्धतीने करावं लागतं आणि त्याच्यासाठी कोणतं उपयुक्त प्रशिक्षण पाहिजे याची चर्चा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेली. त्यानंतरचं एक लेक्चर पाहिलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये भौतिक साधनांचा विचार केला होता. सोबतच आपण जागतिक लेवलची काही संग्रहालय, ज्याच्यामध्ये आपण लुव्र संग्रहालय पाहिलं होतं, त्यानंतर ब्रिटिश संग्रहालय पाहिलेलं होतं आणि त्याच्यानंतर नॅशनल हिस्ट्री ऑफ नॅचरल म्युझियम, बरोबर, नॅचरल जे आहे निसर्गाचा इतिहास ज्याला आपण म्हणतो, ते आपण अमेरिकेतलं पाहिलं होतं, बरोबर. नॅशनल हिस्ट्री ऑफ नॅशनल हिस्ट्री ऑफ नॅशनल म्युझियम वगैरे हे आपण पाहिलेलं होतं अमेरिकेच्या बाबतीत. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन ज्याच्या मार्फत त्याचं नियोजन केलेलं. 3 आपण जागतिक लेवलची संग्रहालय पाहिलेली होती. त्याच्यानंतर भारतातली 3 संग्रहालय पाहिली होती. कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणची 3 संग्रहालय भारतामधली पाहिली होती. आता आपल्याला महाराष्ट्रातलं एक संग्रहालय, त्या संग्रहालय या पॉइंटला एक भाग राहिला आहे आपल्याला. ओके, तो पाहायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालय, ओके, मुंबई या ठिकाणचं छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालय. तुम्हाला ते दिलेलं आहे तुमच्या पुढे, बरोबर, इथे दिलेलं आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालय. बघा, आपण जी भारतातली काही पाहिलेली आहेत, बरोबर, गव्हर्नमेंट म्युझियम असेल, भारतीय संग्रहालय असेल किंवा राष्ट्रीय संग्रहालय, हे 3 आपण पाहिलेले आहेत. ओके, या 3ची चर्चा केली होती. त्याच्यानंतर काही प्रशिक्षण देणारी काही संस्था, वडोदऱ्याचं असेल सयाजीराव महाराज वडोदरा युनिव्हर्सिटी, भारतीय संग्रहालय किंवा राष्ट्रीय म्युझियम दिल्ली यांच्या मार्फत असेल, किंवा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड असेल, बनारस हिंदू विद्यापीठ बनारस असेल, या अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला संग्रहालयांचं जतन संवर्धन किंवा तत्संबंधीचे अभ्यासक्रम राबवले जातात, त्याचीही चर्चा आपण केलेली होती. ओके, आता आपण छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालय पाहणार आहोत मित्रांनो. हे आहे मुंबईचं, मुंबई या ठिकाणी आहे. ओके, आता 1904 मध्ये भारतामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स हा व्यक्ती भारतामध्ये येणार होता ब्रिटनमधून, आणि 1904 मध्ये मग त्याच्या स्मरणार्थ 1904 मध्ये जी भारतातली काही प्रतिष्ठित मंडळी होती, महाराष्ट्रातली मुंबई मधली विशेषतः, तर या प्रतिष्ठित मंडळींनी 1904 मध्ये जो प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये येणार होता, तर त्याच्या भारत भेटीच्या दरम्यान एक म्युझियम उभं करण्याचं ठरवलं होतं. काही महत्वपूर्ण वस्तू जमा केल्या, त्यांनी एक कमिटी स्थापन केली आणि ज्याच्यामधून ते म्युझियम उदयास आलेलं पाहायला मिळतं, ज्यालाच आपण छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालय असं म्हणतो. पण 1905 ला त्याची पहिली पायाभरणी झालेली दिसून येते, बरोबर. तर पहिल्यांदा जी पायाभरणी झालेली दिसून येते या बिल्डिंगची, या पुरावस्तू संग्रहालयाची, त्याला पूर्वीचं जे नाव आहे, त्याला पूर्वीचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया अशा प्रकारचं होतं. प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया हे अशा प्रकारचं त्याचं पूर्वीचं नाव होतं. नंतरच्या कालखंडामध्ये 1998 मध्ये त्याचं नामकरण झालेलं आहे. या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडियाचं 1998 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालय अशा प्रकारचं त्याचं नामकरण करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर हे जे वस्तू संग्रहालय आहे मित्रांनो, या वस्तू संग्रहालयाची जी इमारत आहे ती इमारत इंडो गोथिक शैलीची इमारत आहे. ओके, तुम्ही पाहिलंय भारतीय कलांचा इतिहास, आपण जो चॅप्टर पाहिलेला आहे त्या भारतीय कलांच्या इतिहासामध्ये इंडो गोथिक शैली तुम्हाला आलेली होती, बरोबर.
त्या ठिकाणी म्हणजे शिल्पकला शैली किंवा वास्तुकलेची शैली आहे ती इंडो गोथिक शैली, तर त्या इंडो गोथिक शैलीचीच ही इमारत असलेली पाहायला मिळते, जी युरोपियनांबरोबर किंवा ब्रिटिशांनी इंडो गोथिक शैली भारतामध्ये आणलेली आहे. तर ही जी इमारत आहे ती इंडो गोथिक शैलीची इमारत असून मुंबई मधली पहिलं महत्वाचं वारसा स्थळ म्हणून तिला दर्जा देण्यात आलाय किंवा मान्यता देण्यात आलेली आहे. ओके, कारण खरंच खूप सुंदर अशा प्रकारची अजूनही तेव्हाची इमारत ती उभी असलेली पाहायला मिळते. म्हणून मुंबईमध्ये ज्या काही इमारती आहेत, जो काही वारसा स्थळ आहेत, त्याच्यातील ती पहिल्या दर्जाची इमारत आहे मान सन्मानाच्या बाबतीमध्ये, असं तिला ठरवून दिलेलं आपल्याला पाहायला मिळते वारशाच्या बाबतीमध्ये. ओके, म्हणून तिचा तसा सन्मान केला जातो. हे जे पुरावस्तू संग्रहालय, या पुरावस्तू संग्रहालयामध्ये आपल्याला 3 विभाग केलेले पाहायला मिळतात. बघा, 3 विभाग केलेले पाहायला मिळतात. की पुरातत्व असेल, पुरातत्व, कला आणि निसर्गाचा इतिहास. ओके, अशा प्रकारचे 3 याचे पाठ किंवा 3 विभाग केलेले आपल्याला, पुरातत्व, कला, ओके, आणि तिसरा निसर्गाचा इतिहास. अशा प्रकारच्या 3 विभागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालयाला विभागलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि जवळपास सुमारे 50,000 पेक्षा जास्त वस्तू किंवा निअरअबाउट 50,000 तर आहेतच, एवढ्या वस्तूंचा संग्रह आपल्याला या म्युझियम मध्ये, या संग्रहालयामध्ये केलेला पाहायला मिळतो. ओके, चला, मुंबईमध्ये 1904 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स भारत भेटीला येणार होता. प्रतिष्ठित मंडळी भारतामध्ये त्यानिमित्ताने संग्रहालय उभं करण्याचं ठरवलं होतं आणि त्यातूनच 1905 मध्ये पहिल्यांदा या संग्रहालयाची, या वास्तूची पायाभरणी झालेली आहे आणि ज्याच्यातून ते म्युझियम बांधण्यात आलं, ज्याला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं नाव सुरुवातीला देण्यात आलेलं होतं. ज्यानंतर 1998 मध्ये त्याचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालय अशा प्रकारे करण्यात आलं. ही इमारत इंडो गोथिक शैलीची इमारत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबईमध्ये ज्या इमारत येतात त्याच्यामध्ये पहिल्या दर्जाची इमारत म्हणून वारसांमध्ये तिला मान मिळतो. त्याच्यामध्ये पुरातत्व, कला आणि निसर्गाचा इतिहास अशा प्रकारचे 3 विभाग त्याचे केलेले दिसून येत आहेत. 50,000 पेक्षा जास्त किंवा 50,000 वस्तू त्याच्यामध्ये आजच्या घडीला समाविष्ट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 50,000 म्हणजे सुद्धा जोक नाही मित्रांनो, खूप मोठं ते संग्रहालय खरंच आहे हे आपल्याला सांगता येईल. ओके, चला आता पुढे सरकूयात आपण नवीन पॉइंट कडे. ग्रंथालय आणि अभिलेखागारे या मुद्द्याकडे आपल्याला सरकायचं आहे. ग्रंथालय आणि अभिलेखागारे इकडे, लायब्ररीज अँड अर्काइव्ह्ज असं त्याला म्हणतो. अर्काइव्ह्ज म्हणतो तो आपण, अभिलेखागारे. ग्रंथालय आणि अभिलेखागारे. ओके, बघा, आपण जो ऐतिहासिक ठेवा पाहतो, ऐतिहासिक ठेव्यांचं जतन हा चॅप्टर पाहतो. म्हणून ऐतिहासिक ठेवा खूप महत्वाचा आहे, त्याचं जतन संवर्धन करायचं. आणि त्याच्यासाठीच आपण म्हटलं की संग्रहालय असतील, ग्रंथालय असतील, अभिलेखागार असतील, हे खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावत असतात. आणि म्हणून ग्रंथालय जे आहे त्याला लायब्ररीज आपण म्हणतो. या लायब्ररीजची म्हणजे ग्रंथालयाची खूप महत्वपूर्ण भूमिका असते त्या वारशाचं जतन संवर्धन करण्याच्या बाबतीमध्ये, बरोबर. म्हणून जी ग्रंथालय आहे, ग्रंथालय हे ज्ञानाचं किंबहुना माहितीचं भंडार आहे असं आपण म्हणतोय. साहजिकच आहे, कारण की ग्रंथालयामध्ये जे ग्रंथांचा संग्रह केलेला असतो, बरोबर, त्याचं संकलन केलेलं असतं खूप मोठं, त्याच्या नोंदी घेतलेल्या असतात, त्याची सूची तयार केली असते, त्याची वर्गवारी केलेली असते, त्याचं एक प्लॅनिंग केलेलं असतं, चांगलं व्यवस्थापन केलं असतं, माहिती तंत्रज्ञानाचा तिथे उपयोग केलेला असतो. म्हणून ग्रंथालय एक माहितीचं आणि ज्ञानाचं भांडार आहे असं आपण म्हणतो. एखादा जो अभ्यासक असतो, एखादा तज्ञ असतो, एखादा संशोधक असतो, अशा प्रकारच्या लोकांना या ग्रंथालयाचा उपयोग करता यावा, किंबहुना त्यांना जे आवश्यक ज्ञान आहे ते आवश्यक ज्ञान त्यांना शोधता यावं, या दृष्टिकोनातून ग्रंथालयांचं निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर ग्रंथालयाला सुद्धा एक खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. ग्रंथालयाच्या बाबतीतून आपला वारसा किंवा आपला जो ठेवा आहे त्याचं जतन होते. कारण जे पूर्वीचे जे काही ग्रंथ आहेत, मध्यकाळ असेल, प्राचीन काळ, या काळातले ग्रंथ हे त्या ठिकाणी संग्रहित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून तिथं ज्ञानाचा संग्रह केलेला असतो असं त्यांचं म्हणणं आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके, अलीकडच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर माहिती तंत्रज्ञानाचा, कम्प्युटरचा किंवा संगणकाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर ग्रंथालयांमध्ये केला जातो. म्हणून आज ऑनलाईन लायब्ररीज ह्या ओपन झालेल्या आपल्याला दिसतात. ओके, तर प्रस्तुत ग्रंथालय आपण पाहतोय, त्यांचा इतिहास पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. भारतात आणि जगात काही महत्वपूर्ण जी प्राचीन ग्रंथालय होती त्या ग्रंथालयांची चर्चा आपण इकडे करतोय.
जसं जगातली जर प्राचीन संस्था आपल्याला ग्रंथालय पाहिली तर इसवी सन पूर्व 5वं शतक ते इसवी सनाचं 5वं शतक या कालखंडामध्ये भारतामध्ये जे तक्षशिला विद्यापीठ होतं, तर या तक्षशिला विद्यापीठामध्ये असलेलं ग्रंथालय, तक्षशिला विद्यापीठ, ओके, हे कुठे भारतामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच मित्रांनो अजून एक पाहायला मिळतं आपल्याला इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मेसोपोटिया माहित असेल तो, इसवी सन पूर्व 7वं शतक, मेसोपोटेमिया ही संस्कृती, जगात ज्या जुन्या संस्कृती येतात, सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती आहे जसं आपण म्हणतो, तशी इजिप्शियन संस्कृती आहे, तशीच मेसोपोटेमियन संस्कृती, मेसोपोटेमियातील आपल्याला असिरियन साम्राज्याचा जो संस्थापक आहे असुरबानिपाल, या असुरबानिपाल याचं एक संग्रहालय असलेलं पाहायला मिळतं इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये जे होतं. आणि त्याच्यानंतर इसवी सन पूर्व जे 4थं शतक आहे, या इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये सुद्धा एक संग्रहालय आपल्याला अलेक्झांड्रिया संग्रहालय झालं, इजिप्तमध्ये आहे. इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया संग्रहालय, इजिप्त मध्ये असलेलं एक संग्रहालय अलेक्झांड्रिया संग्रहालय. ही 3 संग्रहालय आपल्याला खूप महत्वपूर्ण वाटतात. जगातली ही प्राचीन संग्रहालय म्हणून ग्रंथालय म्हणून ओळखलं. मी ग्रंथालय संग्रहालयच म्हणतोय, ग्रंथालय. इसवी सन पूर्व 5वं शतक ते इसवी सनाचं 5वं शतक, म्हणजे विचार करा 1000 वर्ष जवळपास तक्षशिला युनिव्हर्सिटी होती. तर त्या कालखंडामध्ये असलेलं तक्षशिला विद्यापीठ, त्या तक्षशिला विद्यापीठाची सुद्धा खूप मोठी लायब्ररी होती. मित्रांनो तुम्ही वाचा या लायब्ररी विषयी, खरंच भारतामध्ये किती मोठा ज्ञानाचा साठा होता आपल्याला पाहायला मिळतं. या तक्षशिला युनिव्हर्सिटीमध्ये जगभरातून लोक त्यावेळेस शिक्षणासाठी यायचे, हे दिसून, बरोबर. असो, त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 7, तर हे इसवी सन पूर्व 5वं शतक ते इसवी सनाचं 5वं शतक तक्षशिला विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 7व्या शतकामध्ये मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये असिरियन साम्राज्य जे होतं त्याचा असुरबानिपाल याचं एक संग्रहालय असलेलं पाहायला मिळतं. त्याच्याशिवाय इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये इजिप्तमध्ये असलेलं अलेक्झांड्रिया हे ग्रंथालय आहे. ओके, तर ही जगातली प्राचीन ग्रंथालय म्हणून ओळखल्या जात आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा ज्ञानाचा साठा, ग्रंथांचा साठा तेव्हा लोकांनी करून ठेवलेला होता, हे आपल्याला पाहायला मिळतं. पुढे सरतोय आपण थोडस, अलीकडे जर आपण आलो तर आपल्याला तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतं की 1675 मध्ये वेंकोजी राजे, 1675 मध्ये वेंकोजी राजांनी तामिळनाडूमध्ये तंजावर जिंकून घेतलेले होते आणि तिथे आपली सत्ता स्थापन केली होती, बरोबर. 1675 मध्ये वेंकोजी राजांनी तंजावर जिंकून घेतले. तामिळनाडूमध्ये असलेला तंजावर म्हणजे छत्रपती शिवरायांचे बंधू वेंकोजी राजे यांनी तामिळनाडू मधलं तंजावर जिंकून घेतलेला आहे. आणि त्यात कधी 1675 मध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांनी एक संग्रहालय उभं केलं होतं. त्या तंजावर संस्थानामध्ये असलेलं एक संग्रहालय आहे, ज्याला आपण सरस्वती महाल संग्रहालय असं म्हणतोय. ज्याला सरस्वती महाल ग्रंथालय, आम्ही संग्रहालयच म्हणतोय, पण आपण सरस्वती महाल ग्रंथालय हे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता जसं 1675 ला वेंकोजी राजाने तंजावर जिंकलं होतं, नंतर वेंकोजी राजांच्या नंतर भोसले कुटुंबांमध्ये, तंजावरच्या भोसले कुटुंबांमध्ये एक एक राज्यकर्ता पुढे येत होता. त्या राज्यकर्त्यांनी, तर तंजावरच्या भोसले कुटुंबाने त्याच्यामध्ये बरीचशी भर घातलेली दिसून येते. त्याच्यामध्ये अजून काही ग्रंथ समाविष्ट करत राहिले प्रत्येक जण, आणि त्याच्यामुळे ते जे ग्रंथालय आहे ते प्रस्तुत सरस्वती महाल ग्रंथालय हे वाढत राहिलं आपल्याला दिसून येते. ओके, आणि आजही जर तुम्ही पाहिलं तर सरस्वती महाल या ग्रंथालयाचा उपयोग आपल्याला संशोधनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो, किंबहुना केला जातो. जर तंजावरच्या संस्थानाचा तुम्ही अभ्यास करत असाल, तिकडच्या राजाचा जर अभ्यास करत असाल तुम्ही, तर साहजिकच हे सरस्वती महाल ग्रंथालय खूप उपयोगी पडतं. ओके, तर हे जे भोसले कुटुंबातले तिथलचे जे काही राज्यकर्ते होऊ लागले, त्यांनी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रंथांची भर घातली. म्हणून तंजावरचं जे ग्रंथालय आहे सरस्वती महाल ग्रंथालय हे दिवसेंदिवस समृद्ध होत राहिलेलं पाहायला मिळतं. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सरफोजी राजे भोसले हे पाहायला मिळतात. सरफोजी राजे भोसले या सरफोजी राजांनी त्याच्यामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं आहे त्या सरस्वती महाल ग्रंथालयाच्या समृद्धीमध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या ग्रंथांची त्यांनी भर घातलेली होती. आणि त्यांची जी कामगिरी आहे त्या ग्रंथालयाच्या समृद्धीकरणासाठी, ज्याच्यामुळेच नंतरच्या कालखंडामध्ये 1918 मध्ये
18 साली त्यांना 1918 साली या सरस्वती महाल ग्रंथालयाला सरफोजी राजे भोसले यांचं नाव आपल्याला देण्यात आलेलं दिसून येतं. ओके, आजच्या घडीला जर पाहिलं तर सुमारे 49,000 एवढे ग्रंथ आपल्याला या सरफोजी राजेंच्या ग्रंथालयामध्ये किंवा सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये समाविष्ट असलेले पाहायला मिळतात. ओके, बघा इसवी सन पूर्व 5व्या शतक ते इसवी सनाचं 5वं शतक आहे तक्षशिला विद्यापीठाचं ग्रंथालय. इसवी सन पूर्व 7व्या शतकातला मेसोपोटेमियन इथलचं असुरबानीपाड यांचं ग्रंथालय आहे. इसवी सन पूर्व 4थ्या शतकातलं इजिप्त मधलं अलेक्झांड्रिया ग्रंथालय आहे. आता आपण 1675 जे राज्याची स्थापना झाली वेंकुराजी राजांची तंजावरला, तिथे सरस्वती महाल ग्रंथालय स्थापन झालेलं आहे. तिथं सरफोजी राजांनी खूप महत्वाची भूमिका पार पाडली होती त्याच्या समृद्धीसाठी, म्हणून 1918 मध्ये या सरफोजी राजेंचं नाव दिलेलं दिसून येतं, ज्याच्यामध्ये 49,000 ग्रंथ आजच्या घडीला त्याच्यामध्ये उपलब्ध असतात हे आपल्याला दिसून येतं. म्हणून तामिळनाडूचा किंबहुना तंजावरच्या राजघराण्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर हे सरस्वती महाल ग्रंथालय खूप महत्वाची भूमिका तिथे बजावू शकते. ओके, त्याच्याशिवाय आपल्याला काही भारतामधली अजून काही सांगितली आहे. तशी तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक विद्यापीठ असतील, प्रत्येक शाळा असतील, महाविद्यालय असतील, इतर शैक्षणिक संस्था असतील, त्यांची चांगल्या प्रकारच्या ग्रंथालय किंवा लायब्ररीज आहेत हे आपल्याला दिसून येतेच. ओके, पण त्याच्याशिवाय काही महत्वपूर्ण आपण पाहतोय जसं तुम्हाला दिसून येईल काही आपण भारतातली महत्वाची ग्रंथालय आपण इथे चर्चा करणार आहोत. तुम्ही जर कोलकात्याला पाहिलं तर कोलकात्याला एक दिसून येतं तुम्हाला कोलकाता नॅशनल लायब्ररी पाहायला मिळते. नॅशनल लायब्ररी आहे. ओके, कोलकात्याला एक नॅशनल लायब्ररी असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर दिल्ली या ठिकाणी पाहायला मिळते. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्लीला नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी हे पाहायला मिळतं. त्याच्याशिवाय चेन्नई या ठिकाणी एक पाहायला मिळतं. चेन्नई स्टेट सेंट्रल लायब्ररी आहे. ओके, त्याच्यानंतर एक पाहायला मिळतं आपल्याला मुंबई या ठिकाणी. मुंबईला 2 पाहायला मिळत आहे. ओके, मुंबईला 2 आहेत. लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी एक आणि डेव्हिड ससून लायब्ररी ओके, ह्या पाहायला मिळतात. बघा लक्षात घ्या, कोलकाता या ठिकाणी नॅशनल लायब्ररी आहे, दिल्ली या ठिकाणी नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी आहे, चेन्नई या ठिकाणी स्टेट सेंट्रल लायब्ररी आहे, मुंबई या ठिकाणी लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी ही एक म्हणजे एशियाटिक सोसायटीची ती लायब्ररी आहे आणि दुसरं डेव्हिड ससून लायब्ररी. अशा प्रकारच्या ह्या 5 1 2 3 आणि मुंबईला मात्र 2 आहेत. बरोबर, 3 आणि 2 5 लायब्ररी हे आपण पाहिलं. बघा आता इथे तुमचा ग्रंथालयांचा जो पॉइंट आहे तो ग्रंथालयांचा पॉइंट इकडे संपतो विशेषत्वाने. ओके, पण आता ग्रंथालयांच्या बाबतीत लक्षात किती ठेवायचंय, तुम्हाला पडून मोठ्यातला मोठा प्रश्न 3 मार्कांचा पडणार आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या, इसवी सन पूर्व 5वं ते इसवी सनाचं 5वं तक्षशिला विद्यापीठ तिथलची लायब्ररी, इसवी सन पूर्व 7व्या शतकातली मेसोपोटेमिया बरोबर असिरियन साम्राज्य असुरबानीपाल, इसवी सन पूर्व 4थं शतक आहे इजिप्त मधलं अलेक्झांड्रिया, त्याच्यानंतर सरस्वती महाल संग्रहालय याच्याबद्दल थोडंसं बोलू शकता बरोबर. त्याच्यानंतर कोलकात्याचं नॅशनल लायब्ररी आहे, दिल्लीचं नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी आहे, चेन्नईचं स्टेट सेंट्रल लायब्ररी आहे, मुंबईचं लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी. जर तुम्ही एवढा पॉइंट लक्षात ठेवत असाल तर आरामात तुम्ही 3 मार्काचा प्रश्न याच्यावर कशाही पद्धतीने लिहू शकता. नाहीतर ग्रंथालय म्हटल्यावर एवढं मोठं कसं लिहायचं, छोटासा पॉइंट आहे एवढं मोठं कसं लिहायचं, हा खूप मोठा प्रश्न पडू शकतो. पण इझी आहे, काहीही अवघड नाहीये. आता थोडंसं आपण पुढे सरकतोय, अभिलेखागारांकडे आपण सरकतोय. ओके, अभिलेखागारे सुद्धा एक ज्ञानाचं भांडार असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ओके, अभिलेखागारे सुद्धा एक महत्वाचं भांडार आहे ज्ञानाचं. ओके, माहितीचं किंवा ज्ञानाचं भांडार अभिलेखागारांना असं म्हणतात. अभिलेखागार आणि लायब्ररीज याच्यात फरक काय, ग्रंथालय आणि अभिलेखागार म्हणजेच लायब्ररीज अँड आर्काइव्ह्ज यामध्ये फरक काय आहे. खूप सिंपल फरक आहे, लक्षात घ्या की अभिलेखागारांमध्ये कागदपत्र ही
समाविष्ट केल्या जातात किंवा एकत्रित केल्या जात असतात, संग्रहित केल्या जात असतात. तर लायब्ररीमध्ये फक्त ग्रंथ एकत्रित केल्या जात असतात किंवा त्याचं कलेक्शन केलं जात असतं. हा फरक आहे, बरोबर. फक्त लायब्ररी आणि अभिलेखागारातला एवढा फरक असला आपल्याला पाहिला, बाकी जास्त नाही. ओके. आता अभिलेखागार म्हणून जसं ग्रंथालय आपण पहिलं माहितीचं ज्ञानाचं भांडार, तसं अभिलेखागार सुद्धा ज्ञानाचं माहितीचं भांडार. जो काही ऐतिहासिक दस्तावेज असतो, जे काही कागदपत्रे असतात किंवा अति प्राचीन काही खूप प्राचीन कालखंडातली काही पुस्तकं वगैरे असतात, बरोबर, किंवा काही इतर दस्तावेज असतो, काही नोंदी असतात, बरोबर, या सगळ्यांचं संकलन करणे, त्याच्या नोंदी घेणे, त्याचं वर्गीकरण करणे, त्याची सूची तयार करणे, त्याचा अन्वयार्थ वगैरे लावणे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके. मग हे काय करायचे सगळ्यात महत्वाचं, तर अभिलेखागाराच्या माध्यमातून आपण जो ऐतिहासिक कागदपत्रांचा दस्तावेज आहे किंवा जो ठेवा आहे वारसा, त्याचं आपण जतन करतोय मित्रांनो. म्हणून अभिलेखागार खूप महत्वाचे आहेत. जर अभिलेखागार पाहिला आपण तर ही अभिलेखागार अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती तंत्रज्ञानाशी पण जोडल्या गेलेली पाहायला मिळतात. कारण या अभिलेखागारामध्ये अलीकडच्या कालखंडात प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे त्या प्रत्येक डिपार्टमेंटला आपण माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक जोडलेलं पाहायला मिळतं. तर तशा प्रकारचं हे अलीकडे अभिलेखागार पण जोडले असो. हे जे अभिलेखागार आहेत मित्रांनो, ते अभिलेखागार कागदपत्रांचं जतन करतात. जी ऐतिहासिक दृष्ट्या ही कागदपत्रे किंवा हा दस्तावेज जो असतो तो ऐतिहासिक अंगानं, ऐतिहासिक दृष्टीनं खूप महत्वपूर्ण असतो. ज्याच्यामधून जो संशोधक असतो, जो अभ्यासक असतात, जे तज्ञ मंडळी असतात, ज्यांना इतिहासाचं नॉलेज किंवा भूतकाळाबद्दल त्यांना अभ्यास करायचा असतो, त्याच्यासाठी अभिलेखागार खूप महत्वाचे असतात. किंबहुना जो वाचक असतो त्या वाचकांची एक त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी त्या प्रोव्हाइड होतात त्याच्यातून, त्या संशोधक असतात त्यांना त्या गोष्टी काही मिळत असतात, म्हणून ही महत्वाची भूमिका पार पडत असतात. ओके. एकंदरीत लिखित स्वरूपातला जो दस्तावेज आहे तो दस्तावेज जतन संवर्धन करण्याचं काम अभिलेखागारे करत असतात, हे आपल्याला पाहायला मिळतं. भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अभिलेखागार आपल्याला उभं राहिलेलं पाहायला मिळतं 1891 साली. 1891 साली पहिलं इम्पिरियल रेकॉर्ड डेव्हलपमेंट असं त्याला म्हणतात. इम्पिरियल रेकॉर्ड डेव्हलपमेंट. इम्पिरियल रेकॉर्ड डेव्हलपमेंट अशा प्रकारे त्याला म्हटलं जातं. सॉरी, डिपार्टमेंट. डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं म्हणतात. रेकॉर्ड डिपार्टमेंट. डेव्हलपमेंट कसं असेल, डेव्हलपमेंट नसणार आहे ते, का विकास करायचा आहे का नाही, डिपार्टमेंट. ओके. म्हणजे लक्षात पण आलं पाहिजे तुमच्या. ओके. इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट हे 1891 ला कुठं स्थापन झालं होतं, कोलकाता या ठिकाणी स्थापन झालं होतं. ओके. आता लक्षात घ्या, कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये आता 1891 चा काळ लक्षात, तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती आपली सत्ता सगळी कोलकात्यावरून चालवायची तेव्हा. म्हणून कोलकाता जो आहे ते कोलकाता त्यांचं मुख्य केंद्र होतं. म्हणून कोलकात्याला ते इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंटची त्यांनी स्थापना केली आपल्याला पाहायला मिळते. नंतर ते कुठे 1911 मध्ये, कारण ब्रिटिशांनी सुद्धा नंतर आपला सगळा कारभार त्यांनी दिल्लीकडे हलवलेला होता. म्हणून 1911 साली हे जे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट आहे ते कोणीकडे नेलं होतं, दिल्लीकडे 1911 साली हलवण्यात आलेलं होतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. कारण ब्रिटिशांचं सगळं केंद्रस्थान जे आहे, नंतर अगोदर जरी कोलकाता असलं तरी नंतरच्या कालखंडात ते कोणतं बनलं होतं, दिल्ली हे त्यांचं मुख्य केंद्र बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. त्यानंतर 1998 साली, 1998 हे साल महत्वाचं आहे, जेव्हा के आर नारायणन हे भारताचे राष्ट्रपती होते. तर के आर नारायणन यांनी काय केलं होतं की याचं रूपांतरण राष्ट्रीय अभिलेखागार असं केलं. राष्ट्रीय अभिलेखागार, नॅशनल अर्काइव्ह, अभिलेखागार, नॅशनल अर्काइव्ह अशा प्रकारचं त्याचं रूपांतरण केलेलं होतं 1998 मध्ये के आर नारायणन यांनी. राष्ट्रीय अभिलेखागार अशा प्रकारे केलेला आपल्याला पाहायला मिळतं. ओके. ते दिल्लीला आधी नेलं 11ला. आता लक्षात घ्या, 1891 ला जी स्थापना आहे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट म्हणून कोलकात्याला, नंतर ते कोलकात्याहून 1911 ला दिल्लीला नेण्यात आलं होतं. नंतर 1998 मध्ये भारत स्वातंत्र्याच्या नंतर के आर नारायणन हे राष्ट्रपती असताना त्यांना राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून अशी मान्यता दिली आणि जनतेसाठी ते खुलं करण्यात आलेलं होतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके. ज्याच्या माध्यमातून आपल्याला 1748 पासूनची, जवळपास 1748 पासूनची जी सगळी कागदपत्रे आहेत ती सगळी कागदपत्र क्रमवार लावून ठेवलेली पाहायला मिळतात. जे देशाचं महत्वाचं एक खातं आहे माहितीचं ज्याला आपण काय म्हणतोय,
सांस्कृतिक डिपार्टमेंट असं म्हणतोय, सांस्कृतिक मंत्रालय जे आहे त्या सांस्कृतिक मंत्रालयाचा एक महत्वाचा हे भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. काय की राष्ट्रीय अभिलेखागार. कारण सांस्कृतिक मंत्रालयामार्फत जसं की भारतीय संस्कृतीबद्दलची सगळी माहिती जतन करून ठेवण्यात असते, तर अभिलेखागार सुद्धा संस्कृतीविषयी माहिती जपून ठेवणार आहेत. बरोबर, म्हणून हे जे अभिलेखागार आहे, राष्ट्रीय अभिलेखागार, ते सांस्कृतिक मंत्रालय जे भारताचं त्याच्या अंतर्गत येणारा एक भाग आहे आपल्याला पाहायला मिळतं. तर ते 1748 पासूनची सगळी कागदपत्र जी आहेत ती सगळी कागदपत्र त्याच्यामध्ये क्रमवार लावून ठेवलेली पाहायला मिळते. एका सिक्वेन्सीने ती लावून ठेवलेली आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याचे काही वेगवेगळ्या प्रकारचे भागही पडत आहेत, त्याचे काही विभाग सुद्धा केलेले आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्च्युली याच्यामध्ये जी हे समाविष्ट केलेली कागदपत्रे आहेत ती भारतातल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत त्या जवळपास सगळ्याच प्रकारच्या भाषेमधली पाहायला मिळतात. तुम्हाला दिलं असेल की मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहेत, उर्दू आहेत, फारसी आहेत, अरबी आहेत, बरोबर. पण जनरली सगळ्याच प्रकारच्या भाषेमध्ये भारतातली जेवढ्या काही भाषांमधली कागदपत्र उपलब्ध होतील तेवढ्या सगळ्या भाषेतली कागदपत्र जवळपास त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, तर त्यांचं जवळपास 1748 पासूनचा संग्रह त्याच्यामध्ये तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो अभिलेखागारामध्ये. कोणत्या? राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये, जे दिल्ली या ठिकाणी स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर त्याचे काही विभाग पण केलेले पाहायला मिळतात, डिवायडेशन त्याचं केलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यामध्ये सार्वजनिक असेल, सार्वजनिक आहे, खासगी आहे, प्राच्य विद्याविषयक आहे, सार्वजनिक आहे, खासगी आहेत, प्राच्य विद्याविषयक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हस्तलिखितांच्या बाबतीतलं एक आहे, हस्तलिखिते यांचं एक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तरी अशा प्रकारची सार्वजनिक, खासगी, प्राच्य विद्याविषयक, हस्तलिखित यांचं वेगवेगळ्या प्रकारचं डिपार्टमेंट त्या या अभिलेखागाराचं केलेलं आपल्याला. म्हणजे याचं डिवायडेशन सुपर राष्ट्रीय अभिलेखागार जे आहे त्या राष्ट्रीय, आता इकडे का पाहिलं आपण छत्रपती शिवाजी महाराज पुरावस्तू संग्रहालयाचे पुरातत्व कला आणि निसर्गाचा इतिहास असे जे 3 पार्ट केले होते, तशा प्रकारचे राष्ट्रीय अभिलेखागाराचे 4 पार्ट केलेले दिसतात, सार्वजनिक, खासगी, प्राच्य विद्याविषयक आणि हस्तलिखित. ओके, तर अशा प्रकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट केलेले पाहायला मिळतात या अभिलेखागारांचे. आता प्रत्येक जे अभिलेखागार असतं मित्रांनो, ओके, हे अभिलेखागार जे असतं ते प्रत्येक राज्याच्या ठिकाणी पण असतं. कारण त्या राज्याचा जो कारभार असतो, त्या राज्याकडच्या ज्या काही नोंदी असतात त्या सगळ्या नोंदी त्या ठिकाणी संग्रहित केलेल्या असतात आपल्याला पाहायला मिळतात. ओके, जो दस्तावेज असतो तो सगळा दस्तावेज आपल्याला. तर महाराष्ट्र शासनाचं सुद्धा तशा प्रकारचं मुख्य अभिलेखागार सुद्धा असणार आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या अभिलेखागारांच्या काही शाखा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या शाखा आपल्याला विशेषतः मुंबई असेल, त्याच्यानंतर पुणे आहे, मुंबई आहे, त्याच्यानंतर पुणे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्यानंतर कोल्हापूर पाहायला मिळतं, त्याच्यानंतर औरंगाबाद पाहायला मिळतं आणि नागपूर पाहायला मिळतं. ओके, या ठिकाणी आपल्याला या महाराष्ट्राच्या अभिलेखागारांच्या काही शाखा सुद्धा असलेल्या आपल्याला दिसतो. ओके, तर हे आपल्याला अभिलेखागारांच्या बाबतीमध्ये जनरली तुम्हाला सांगतात. ओके, आता आपण पुढे सरकतोय मित्रांनो नेक्स्ट पॉइंट कडे. एक अभिलेखागार एक महत्वाचा आहे अजून सांगतोय तुम्हाला, पेशवे दप्तर ज्याला म्हटलं जातं मित्रांनो, पेशवे दप्तर. पेशवे दप्तर असं म्हटलं जातं. सुमारे 5 कोटी मोडी लिपीतले त्यामध्ये 5 कोटी, लक्षात घ्या, सोपं नाहीये, 5 कोटी मोडी लिपीतली कागदपत्रे, मोडी कागदपत्रे ज्यांना म्हणतात ते पेशवे दप्तरामध्ये. कुठे आहे ते पेशवे दप्तर? पुण्याला. तर पुण्याच्या पेशवे दप्तरामध्ये 5 कोटी पेक्षा जास्त म्हणतात एवढी कागदपत्र आपल्याला त्या पेशवे दप्तरामध्ये असलेली पाहायला मिळत आहे. ओके, किंबहुना असंच अभिलेखागार आहे की ज्या अभिलेखागारामध्ये 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्र संग्रहित केले आहेत, ज्यांना पेशवे दप्तर अशा प्रकारचं नाव दिलं आहे, जे पुण्याला असलेलं पाहायला मिळतं. ओके, आता आपण पुढे सरकतोय नवीन पॉइंट कडे, कोश वाङ्मय असं म्हणतोय आपण. ओके, कोश वाङ्मय. आता कोश वाङ्मय काय असतं हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला कोश वाङ्मय म्हणजे थोडासा वेगळा मुद्दा वाटतोय आजच्यापासून, पण असा काही खूप वेगळा नाही मित्रांनो, एक सिंपल मुद्दा आहे. तुम्ही डिक्शनरी हा शब्द अभ्यासला असेल, बऱ्याच वेळेस तुम्ही डिक्शनरी हा शब्द अभ्यासला असेल, पण डिक्शनरी म्हणजे काय हो? कोशच आहे ना, बरोबर. तर ती डिक्शनरी तुम्ही जे वापरता ती डिक्शनरी कोणती असते? वर्ड्सची डिक्शनरी असते, शब्दांची डिक्शनरी असते, म्हणून त्याला शब्दकोश असा तो कोशाचा एक प्रकार होतो, बरोबर. ऍक्च्युली कोश जे असतं एक साहित्याचा प्रकार आहे, म्हणून तर त्याला कोश वाङ्मय असं म्हटलं गेलं, कोश वाङ्मय असं म्हटलं. ओके, तर ही कोश वाङ्मय हे सुद्धा एक ज्ञानाचं किंवा माहितीचं भांडार असतं आपण म्हणू शकतो, बरोबर. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा असेल, म्हणींचा असेल, माहितीचा असेल, ज्ञानाचा असेल
संग्रह केलेला असताना पाहायला मिळतो. एक पद्धतशीर, एक नियोजनबद्ध अशा प्रकारचा संग्रह त्याच्यामध्ये केलेला असतो हे आपल्याला पाहायला मिळतं ज्ञानाचा. त्याचं एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन केलं असतं. म्हणजे जो अभ्यासक असेल, जो जिज्ञासू असेल, तज्ञ असेल, संशोधक असेल, या लोकांना एक चांगल्या प्रकारे ते ज्ञान उपलब्ध व्हावं, किंबहुना त्यांना ते पुरवल्या जावं, या दृष्टिकोनातून कोश वाङ्मयामध्ये सगळं ज्ञान जे आहे ते ज्ञान एकत्रित केल्या जाते, संग्रहित केलं जातं, किंबहुना संकलित केलं असतं आणि त्याचं चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन केलेलं असतं असं सांगता येतं, ज्याला आपण कोश असं म्हणतोय. ओके, तर या कोशाची आवश्यकता काय असते? पुढचा पॉइंट आहे कोशाची आवश्यकता. खूप महत्वपूर्ण असतात मित्रांनो कोश. म्हणजे डिक्शनरीच आहे कोश म्हणजे, बरोबर. तर लक्षात घ्या कोशाची आवश्यकता काय असते. तर कोश जो आहे तो कोश हा तुम्हाला माहिती किंवा ज्ञान प्रदान करणारं एक साधन आहे. कारण कोशाच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानाची भूक भागवण्याचं काम केलं जातं. तुमची जी जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा वाढवण्याचं काम केलं. म्हणजे काय होतं, माणसाला थोडंसं नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेजला लागून अजून पुन्हा नॉलेज तुम्हाला आत भेटायला लागतं. म्हणजे तुमची जी जिज्ञासा एखाद्या गोष्टीबद्दलचं पूर्ण ज्ञान घेण्याची, तर ते संपूर्ण ज्ञान तुम्हाला त्या गोष्टीबद्दलचं त्या कोशामधून मिळू शकतं. बरोबर, म्हणजे अगदी खोल पर्यंत तुम्हाला जाता येतं. म्हणून तुमची गरज असेल ती गरज पूर्ण करणे, तुमची जिज्ञासा वाढवणे असेल, किंवा एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा वगैरे करणं, किंवा वाचकाला प्रेरणा देणं, या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी येतात अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यातून मिळतात. म्हणून कोशाची आवश्यकता. म्हणजे जनरली जो अभ्यासक आहे, जो संशोधक आहे, त्याच्या गरजा पूर्ण करणे, लोकांच्या वाचकांची जिज्ञासा जी आहे ती जिज्ञासा वाढवणे असेल, किंवा गरजांची पूर्तता करणे, लोकांच्या ज्ञानामध्ये भर पाडणे, अशा प्रकारची वेगवेगळी त्याच्यासाठी कोशांची आवश्यकता असेल. आणि कोश हे खूप महत्वाचे असतात, कारण कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असतात. म्हणून समाजाची बौद्धिक वा सांस्कृतिक गरज ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या समाजात होत असते. बघा लक्षात घ्या काय म्हणते, सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक असं त्याला म्हटलंय कोशाला. सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक असं त्याला म्हटलंय. खूप सिंपल गोष्ट. ओके, आता सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक म्हणजे बघा, संस्कृती ही प्रत्येक देशाची हळूहळू बदलत जात असते. तुमचं म्हणणं असं संस्कृती बदलतच नाही. काही लोकांचं म्हणणं असतं की आमची संस्कृती आहे ना, ज्या गोष्टी मूळ आहेत त्या आहेतच, पण काही गोष्टी बदलत आहे, पण हे पण तेवढंच महत्वाचं लक्षात घ्या, बदलत चालल्या. बरोबर, कारण पूर्वीचे विद्यार्थी कसे राहत होते, आजचे विद्यार्थी बघा कसे राहतात. बरोबर, म्हणजे फरक आहे ना. किंवा पहिली शिक्षण पद्धती कशी होती, आताची शिक्षण पद्धती, हा सांस्कृतिकतेचा भाग आहे ना. बरोबर, म्हणून हे बघा लक्षात घ्या, बदल व्हायला लागलेला आहे ना. बरोबर, अलीकडे इंग्रजीचं प्राबल्य खूप वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मॅथ सायन्स सारख्या विषयांना खूप महत्व आलेलं पाहायला मिळतं. बरोबर, पूर्वी तत्वज्ञानाला खूप महत्व होतं. बरोबर, विज्ञाना इतिहासाला खूप महत्व होतं पूर्वी. बरोबर, या ज्ञानाला खूप महत्व असलेलं पाहायला मिळतं. भाषेला महत्व होतं पूर्वी. बरोबर, पण आज इंग्रजी फक्त बोलता यावी त्याच्यासाठी ते भाकरीचं माध्यम मानलं जातं. बरोबर, म्हणून त्या विज्ञान असेल, म्हणजे गणित असेल, या विषयांना महत्व असतं. पण पूर्वी तत्वज्ञान असेल, अशा प्रकारच्या भाषा असलेला यांना जास्त, म्हणजे ऑदर नॉलेज एखाद्या व्यक्तीला कितपत आहे त्याच्यावरच ते ठरवल्या जायचं हे आपल्याला. बरोबर, पण अलीकडे आपल्याला माहित आहे की इंग्रजीचं प्राबल्य वाढत चाललंय. म्हणजे संस्कृती बदलली ना शिक्षणाच्या बाबतीतली, तशी समाजाच्या प्रत्येक गोष्टीतली संस्कृती बदल, समाजाच्या अनेक गोष्टी ज्या संस्कृतीत तुम्ही कन्सिडर करत असतात त्या गोष्टी बदलत चालतात. बरोबर, म्हणून सांस्कृतिक अवस्थेचं त्याला प्रतीक असं म्हटलं जातं. कारण जशा जशा समाजाच्या गरजा असतात मित्रांनो, सांस्कृतिक वा बौद्धिक गरज जी असं म्हणते ती त्या कोशामध्ये, तेव्हाच्या कोशामध्ये ती रचलेली असते. कारण कोश हे पाठीमागची सगळी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून कोशाच्या माध्यमातून समकालीन सगळं जीवन उलगडल्या जातं. प्रत्येक गोष्टीचं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन तिथे दिल्या जात असेल, सविस्तर माहिती जर दिल्या जात असेल, तर साहजिकच जर सविस्तर माहिती दिल्या जात असेल तर निश्चितच आणि साहजिकच एखादी जी गोष्ट असते तिचं जर तुम्हाला प्रत्येक माहिती जर जास्त मिळाली, सविस्तर मिळाली, याचा अर्थ त्याच्या तुम्ही खोलपर्यंत चालला. खोलपर्यंत जायचं म्हणजे तेव्हाच्या कालखंडात तुम्ही चालताय. बरोबर, म्हणून ते सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक आहे असं त्याला म्हटलं जातं. कोश जे असतात मित्रांनो, कोशाची काही महत्वाची वैशिष्ट्ये असतात. कोशामध्ये बांधीवपणा असतो, कोशामध्ये बांधीवपणा असतो, कोशामध्ये नेमकेपणा असतो, कोशामध्ये वस्तुनिष्ठता असते. कोशामध्ये बांधीवपणा असतो, कोशामध्ये नेमकेपणा असतो, कोशामध्ये वस्तुनिष्ठता असते, कोशामध्ये अद्ययावतता असते. ओके,
नेमकेपणा, बांधीवपणा, वस्तुनिष्ठता आणि अद्ययावतता आणि अचूकता एक मुद्दा आहे. अचूकता, बांधीवपणा असतो, नेमकेपणा असतो, वस्तुनिष्ठता, अद्ययावतता असते, अचूकता असते. अचूक असतात, सत्यता असते, बरोबर. व्यवस्थित बांधणी शब्दांची केली असते, कमीत कमी शब्द जास्तीत जास्त माहिती सांगितलं आणि अपडेट करणे. आपण कसं फेसबुक, व्हॉट्सअप जुनं झाले लगे अपडेट करतो तसं अद्याप. कारण जर एडिशनल माहिती मिळत असेल तुम्हाला, बरोबर, तर ते अपडेट करावं लागेल, नवीन व्हर्जन त्याचं काढावं लागेल, नवीन छपाई करून, बरोबर. म्हणून ते अद्यावत आहे. हे महत्वाची वैशिष्ट्ये असतात कोशाची, आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर बघा, कोश ज्यावेळेस तयार केले जात असतात, हे विषयवार आणि आकारविल्य यानुसार तयार करतात. आकारविल्य आणि विषयवार, आकारविल्य आणि विषयवार अशी त्याची रचना केली जात असते. आता आकारविल्य म्हणजे काय मित्रांनो? साधी गोष्ट आहे. तुम्ही जी डिक्शनरी पाहता ना, की ए बी सी डी या सिक्वेन्सीनं पाहता तुम्ही का, अ ब क ड अशा प्रकारच्या काहीतरी सिक्वेन्स, अ आई क क बरोबर, अशा सिक्वेन्सीनं पाहता ना, सेम तशा प्रकारे याला म्हणतात आकारविल्य. आणि विषयवार म्हणजे हे विषयाला अनुसरून असतात. विषय परत्वे ते बदलत जातात. इतिहासाचा वेगळा, भूगोलाचा वेगळा, मराठीचा वेगळा, इंग्लिशचा वेगळा, बरोबर, मॅथचा वेगळा, सायन्सचा, अशा प्रकारचं ते विषयानुरूप असतात. म्हणजे का, याला अनुसरून त्या कोशाची रचना केली जात असते. म्हणजे जो वाचक आहे त्या वाचकाला ते वाचण्यासाठी खूप इझी व्हावं, त्या वाचकाला ते वाचण्यासाठी खूप सोपं जावं, याच्यासाठी आकारविल्य आणि विषयवार त्याची रचना केलेली दिसून येते किंवा केल्या जात असते आपल्याला. ओके, हे जे अशा प्रकारचे कोश असतात, त्या कोशांची जी निर्मिती आहे मित्रांनो, ती कोशांची निर्मिती ही एकटा व्यक्ती पण करू शकतो, किंबहुना एखादं मंडळ स्थापन होत असतं आणि ते मंडळ स्थापन होऊन त्या कोशाची निर्मिती केल्या जात असते. लक्षात घ्या. आता हे आपण जे कोश पाहिलेले आहे, बरोबर, की त्या कोश जे असतो त्या कोशाची निर्मिती कोण करू शकतं? एखादा व्यक्ती पण, त्याच्याकडे जर एवढा अगाध नॉलेज जर असेल, ज्ञान असेल, तर एक व्यक्ती पण कोशाची निर्मिती करू शकतो. पण सोबतच एखादं मंडळ स्थापन करून सुद्धा त्या कोशाची निर्मिती केल्या जाऊ शकत असते. म्हणून एक व्यक्ती किंवा एखादा मंडळ त्या कोशाची निर्मिती करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला कोश वाङ्मय आणि कोशाची आवश्यकता वगैरे त्या कोशाबद्दल काही गोष्टी सांगता येईल. ओके, तर अशा प्रकारे आपण आजच्या बाबतीत काही राहिलेलं वस्तुसंग्रहालय वगैरे असतील किंवा ग्रंथालय, अभिलेखागारे असतील आणि कोश वाङ्मय, आता कोशाचे प्रकार वगैरे जे आहे त्याची आपण चर्चा नेक्स्ट चॅप्टर मध्ये करूया. तोपर्यंत हा जो पार्ट आहे तो चांगल्या प्रकारचा समजून घ्या. थांबूया. धन्यवाद.